न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। सोलापूर शहरातील बालमाता प्रकरणी बालविवाहाची 34 धक्कादायक प्रकरणं समोर आली आहेत। आतापर्यंत 10 गुन्हे दाखल करण्यात आले। या प्रकरणी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी कारवाई सुरूच राहील असं सांगितलंय। दरम्यान सोमवारी दाखल झालेल्या नव्या गुन्ह्यात 8 जणांवर पोक्सोचा गुन्हा दाखल झाला। यात पीडितेचा पती, आई, वडील, सासरा आणि सासू मोहन शेटफळ येथील शासकीय रुग्णालय, देगाव येथील नागरी आरोग्य केंद्र आणि सिव्हिलचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे। मोहन येथील सामाजिक संस्थेनं माहिती अधिकारांतर्गत सोलापूर मनपाकडून माहिती मिळवली होती। या माहिती संस्थेनं पोलिसांना दिली, त्या आधारे तपास सुरू असून यात सध्या 86 पैकी 34 प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलीवर उपचार झाल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणात ज्या डॉक्टरांनी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनही पोलिसांना MLC रिपोर्ट दिल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। पोक्सोनुसार माहिती लपवल्याबद्दल संबंधित डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना 6 आरोपी केलं जाईल। तपासादरम्यान या प्रकरणामध्ये सोलापूर ग्रामीण, वळसंग, कोल्हापूर आणि पुणे, आंबेगाव इथं वर्ग करण्यात आले, कारण तिथं विवाह किंवा घटना घडल्या होत्या। उर्वरित 24 प्रकरणांमध्ये संबंधित कुटुंबांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।